लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 2 मार्चला 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। यात भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगला देखील तिकीट देण्यात आलं, जे त्यांनी स्वतः नाकारलं। पण का, नेमकं कारण काय तेच जाणून घ्यायचंय। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। बंगालच्या आसनसोलमधून भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगला उमेदवारी देण्यात आली। तिथं एकेकाळी भाजपमध्ये असलेले शत्रुघ्न सिन्हा सध्या टीएमसी मधून खासदार आहेत, तर सिन्हांच्या आधी गायक बाबुल सुप्रियो दोनदा तिथून भाजपचे खासदार राहिले आहेत। मात्र तिकीट मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत पवन सिंग यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला। ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली। पवन सिंग यांनी नकार दिल्यानंतर बंगाल आणि बिहारच्या राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली। पवन सिंग ट्विटवर पोस्ट करत म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आसनसोलमधून उमेदवार जाहीर केलं, पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही। अभिनेते, राजकारणी, टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल बंगालचे खासदार आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भाजपने भोजपुरी स्टार पवन सिंग यांना उमेदवारी दिली। पवन सिंगचं खूप मोठं फॅन फॉलोइंग आहे आणि चित्रपटांमधील अभिनय आणि गायनासोबतच त्यांची संपत्ती देखील करोडोंची आहे। अहवालानुसार पवन सिंगची अंदाजे एकूण संपत्ती 6 ते 8 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 50 ते 65 कोटी रुपये। भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या कलाकारांमध्ये पवन सिंगची गणना होते। पवन सिंग एका चित्रपटासाठी 40 ते 50 लाख रुपये घेतात। केवळ अभिनयातूनच नाही तर गायनातूनही ते भरपूर कमावतात। भोजपुरी स्टार्स एका गाण्यासाठी 2 ते 3 लाख रुपये घेतात। पवन सिंगची वार्षिक कमाई 3 ते 5 कोटी आहे। तर पवन सिंगच्या एकूण संपत्तीमध्ये घर, गाड्या, वडिलोपार्जित संपत्ती देखील आहे। त्यांची मुंबईत आणि बिहारमध्ये आलिशान घर देखील आहेत। मुंबईत लोखंडवालामध्ये त्यांचा एक आलिशान फ्लॅट आहे, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे आणि याशिवाय बिहारमधील अरहा इथं त्यांचं मोठं घर आणि जमीन देखील आहे। ही उमेदवारी नाकारण्यामागे 2 प्रमुख कारण आहेत। पहिली गोष्ट म्हणजे पवन सिंगवर अनेक वेळा महिलांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय, मग तो घरात असो किंवा बाहेर। महिलांच्या वादामुळे ते अनेकदा चर्चेत असतात। पवन सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ आणि गाणी देखील अत्यंत आक्षेपार्ह आहेत। अनेक वेळा वादही झाले आहेत। पवन याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत असतात। त्यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती। दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला देखील न्यायालयात सुरू आहे। त्यांची दुसरी पत्नी ज्योती हिने पवन सिंगवर मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप देखील केलाय। दुसरीकडे पवन सिंग यांच्या नावाची घोषणा होताच आसनसोल भाजपमध्ये फूट पडल्याच्या अफवा आल्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या काही नेत्यांनी पवन सिंग यांना बाहेरचं म्हणायला सुरुवात केली होती आणि अशा परिस्थितीत वेळीच परिस्थिती ओळखून भाजपनेच पवन सिंग यांना बाजूला केलं। मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे आपण आसनसोलमध्ये निवडणूक लढवू शकत नसल्याचं पवन सिंग यांनी ट्विट केलं आणि त्यामुळेच त्यांनी स्वतः माघार घेतली की परिस्थितीने त्यांना भाग पाडलं हे कोडच आहे। याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।